आम्ही आता कालीमाता मंदिराकडे चाललेलो आहोत। आपल्याला समोर डोंगरावर उंचावर कालीमाता मंदिर दिसत आहे। आम्ही रोपवेने जायचं ठरवलेलं होतं, पण रोपवेला खूप गर्दी होती, त्यामुळे आम्ही चालत जायचं ठरवलं। मंदिर बांधलेलं आहे ते आपल्याला पाहायला मिळतं। इथं मंदिरात आत जाण्यासाठी रांग वगैरे नाही, त्यामुळे सर्वांना आम्हाला लवकर दर्शन झालं। आणि दर्शन झाल्यानंतर येताना आम्ही रोपवेने यायचं ठरवलं। येताना रोपवेला माणशी 120 रुपये तिकीट होते, त्यामुळे आम्ही येताना फक्त 10 हे आपण समोर रोपवे जाताना व येताना पाहत आहात। तिथे रोपवेची देखील सोय केलेली आहे, परंतु रोपवेमध्ये उतरल्यानंतर देखील आपल्याला साधारण 150 पायऱ्या चढून वर जावे लागते। असे हे गुजरातमधील पावागढ येथील कालीमाता मंदिर अतिशय प्रसिद्ध आहे। या भागामध्ये या देवीला वैष्णवी देवी इतकेच महत्त्व आहे। गुजरातमध्ये या कालीमातेला वैष्णवी देवी मानतात आणि वैष्णवी देवीसारखेच हे मंदिर उंचावर आहे आणि संपूर्ण वाटेवर भक्तांची गर्दी असते आणि दोन्ही बाजूला दुकाने आहेत आणि रोपवेची देखील सोय आहे। असे हे गुजरातमधील पावागढ येथील मंदिर अतिशय सुंदर असून प्रत्येकाने गुजरातमध्ये गेल्यानंतर हे पाहावे असे हे मंदिर आहे। रोपवेने वर आल्यानंतर थोडा सपाट प्रदेश आहे आणि लांबून असे उंचावर हे मंदिर दिसते आणि वर गेल्यानंतर एक तळे आहे। त्या तळ्याच्या तिथे बरीच दुकाने वगैरे आहेत आणि वर उंच अशा पायऱ्या चढून गेल्यानंतर मुख्य मंदिर आपल्याला दिसते। मंदिराला सुंदर अशी सुशोभित अशी कमान बांधलेली आहे आणि नुकताच या मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे, त्यामुळे हे मंदिर आपण पाहतात समोर हे तळेवर डोंगरावर सुद्धा असून इथे आपल्याला पाणी दिसते आणि इथून पुढे गेल्यानंतर आपल्याला मुख्य मंदिराच्या पायऱ्या लागतात
आणि त्या पायऱ्या चढून गेल्यानंतर मुख्य मंदिर आहे. आता आम्ही शेवटचा टप्पा गाठलेला आहे आणि मुख्य मंदिराच्या कमानीतून आम्ही वर जात आहोत. वर आपल्याला उंचावर गेल्यानंतर हे मंदिर लागते आणि मंदिराचा आवारा खूप मोठा असून इथे प्रमुख देवीचे दर्शन घेण्यासाठी रांग वगैरे नसल्यामुळे सर्वांना व्यवस्थित दर्शन होते आणि आपण वरून हा असा परिसर दिसतो. तर असे हे गुजरातमधील पावागढ येथील काली मातेचे मंदिर फार प्रसिद्ध आहे. या भागामध्ये या देवीला वैष्णवी देवी इतकेच महत्त्व आहे. त्यामुळे आपण ज्यावेळा गुजरातमध्ये जाल त्यावेळा हे काली मातेचे मंदिर जरूर पाहावे.